जाम ऊन आहे जाम. काय आम्हाला खास काय माहिती, आम्ही आता आलो. आणि हा पण कट एक नंबर वाटतो बघा, मला दिसत नाही. जबरदस्त व्ह्यू आहे. त्याच्या मित्रांनो, मी शिवम परळकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. कशा आहेत सर्वजण, मजेत ना? तर आता आपण आलो आहे हिडन बीचवरती, मालवणमधल्या. मी आता आलेलो 10 वर्ष आधी, तेव्हा हिडन होता, आता काय माहिती, आता रस्ता बिस्ता बनला आहे. इथे काहीतरी निवती इथून आहे, इकडून निवती काहीतरी आहे, मी दाखवतो तुम्हाला बघा. हा बघा सीन, इथं खूप कमी पब्लिक येते आता तरी आहेत, नाही तर कोणच नसायचा एक टायमात. आणि रस्ता विस्ता चांगला झाला आहे, पहिलं काहीच नव्हतं. फक्त येताना असा रस्ता नाही, गाड्या लांब लावायला लागतात आणि दुसऱ्यांच्या घराच्या इथून यायला लागतात. आणि हे बघा यांचं काय चाललंय, एवढा जबरदस्त व्ह्यू आहे ना. आणि आपण त्या मागच्या त्या डोंगरावर जाऊ. इथून पण एक रस्ता आहे आणि इथं ना खाडी बराबर ना अशी जाते इथून. त्या खाडीला लागत ना एक बावडी आहे बराबर. आता तिथे हॉटेल बनलं आहे, पहिलं जुनं एक कौलाचं घर होतं. आणि आता ह्याच्या टेकडीवर जाऊ आपण, तिकडून व्ह्यू दाखव. आणि इथून आपला वेंगुर्ला पण दिसतोय, शिरोडा दिसतोय इथून डायरेक्ट. वेंगुर्ला डायरेक्ट शिरोडा दिसतोय. तर जाऊ वर आणि तिथे वर जाऊ. आणि हे बघा काय पळतंय इथं, काय माहिती कोणता पक्षी. आणि रांगोळी बघा. चला पहिल्यावर जाऊ. आणि चढायला बघा कसं आहे, ठिसूळ माती एकदम. गेल्या टायमाला गेलतो म्हणून माहिती आहे इथं चढायला हाय करून, नाही तर काय. एक तिकडून हे इकडून येते आणि इथून व्ह्यू बघा जबरदस्त एकदम. आणि ते समोर ना निवती लाईट हाऊस आहे, जे नेहमी लांबून बघतात. ते वर गेल्यावर पूर्ण सगळं दिसेल काय काय आहे काय काय नाही. आणि लगेच दम लागायला लागतो मला सांगतोय, लगेच ना दम लागतो थोडा चढायला बिडायला लागला की. अगं सवय गेली आहे. आणि पोचलो आपण लोकेशनला. दम लागलाय. आणि हे बघा जबरदस्त व्ह्यू आहे. आणि फिशिंगसाठी पण ना स्पॉट एक नंबर आहे हा, पण खूप लांब आहे आपल्या इथून. तर मस्त मजा वाटते इथे, खूप जवळ आहे खूप जवळ. आणि तुम्हाला व्ह्यू पॉईंट दाखवतो इथून काय काय आहेत. हे आपलं लाईट हाऊस, निवती लाईट हाऊस. ह्या साईडला तर इथं खूप काय दिसतंय. हे सफेद दिसतंय ना, हे सफेदवाला जे डोंगराच्या वरती आहे, हा हे आता फोकसमध्ये जे आहे. एवढा कॅमेरा चांगला नाही. ते आहे शिरोडा, म्हणजे आपला मागचा डोंगर. त्याच्या आधी आपला डोंगर वेंगुर्ल्याचा. इथून किती जवळ वाटतं पण आपल्या इथून किती लांब आहे. आणि हे बघा मस्त एकदम गरवायला फुल भारी स्पॉट आहे. आणि हे इथे सगळे आलेत. आणि हा पण कट एक नंबर वाटतो बघा, मला दिसतच नाही उन्हामुळे काय. आणि खूप ऊन लागायला लागले आता. आणि इथे मागे हे फोटो सेक्शन चालू आहे. थंबनेलसाठी 1-2 जरा फोटो मारले. इथं पण मारूया जरा. येत नाही बरोबर, ऊन येतं जाम, डोळ्याला त्रास होतोय. म्हणजे प्रायव्हेट असं कोणाला यायचं असेल तर बीच चांगला आहे खूप. इथे कोणच नसतं, कारण यायला पण मालवणपासून खूप जवळ आहे.
आणि आता तुम्हाला कसं दाखव, इथून आम्ही मगाशी बोगवेला गेलो, इथून 5 मिनिटावर बोगवे, तिथून तारकर्ली जवळ, म्हणजे मालवणपासून जवळच आहे. आणि अजून सांगायचं बोललं तर कपल विपल असतील या कोणी असेल यायला चांगलं, फक्त या पर्यटकांनी आणि कचरा करू नका. आणि दगडी इथे पडलो असतो आता, कचरा विचरा करू नका. इकडचा व्ह्यू बघा खालचा, मस्त आहे इकडे पण. बघा व्ह्यू बघा, कशासाठी दाखवतोय, या मजा करा, मस्त आहे, जवळ एकदम, हिडन लोकेशन आहे, जास्त पब्लिक नसते तिथे, आणि कचरा बिचरा पण नाही. आणि तुम्हाला इथं खायची प्यायची पण सोय जरा टेन्शन आहे, कारण इथं कोण पर्यटक जास्त नसल्या कारणाने इथं जास्त प्रमाणात हॉटेल्स असं उपलब्ध नाही. जे भेटलं तर जे आहे ते झुणका भाकरी खायला लागेल. तर आता अजून 2-3 थोडे फोटो काढू आणि आपला प्रवास परतीचा करूया. भेटू परतच्या प्रवासात आता. चला. आणि रस्ता तर टायमाला विसरायला लागलो आम्ही. येतो एका जागेवरून जातो दुसऱ्या जागेवरून. काय थंबनेलला वाटतं तुझाच फोटो टाकेल मी, माझ्यापेक्षा तुझाच बरा दिसतोय तो. हां चल. काट्याचं झाड डेंजर आहे. आणि तिथं कायाकिंग चालू आहे बारीकच्या टपक्यामध्ये, समोर बघ. संध्याकाळचा व्ह्यू जाम भारी आहे. अजून काय मी नाही कटबीट करत, काय डेंजर आहे उतरायला खूप. इथून पडलं तर खतरनाक वातावरण होणार आहे. पर्यटक पण कमी झाले ते बघा मागे उन्हामुळे ना. आता डायरेक्ट उडी होती माझी फिक्समध्ये. आणि चला खाली जातो आता. रिक्षा इथून उतरायचा, थोडा खडकट हातबीत पाहिजे पकडायला. तर ब्लॉकच्या नादामध्ये मी तळमडेल तसं तर पोचत झालं. आता काय पाणी लागून लागून बघा कसं लागलंय. आता हे बघा पूर्ण खडक रस्ता आहे. तू आता पडली तर मला जरा क्लिक बेटला टाकायला व्हिडिओ भेटेल मला. पडते का तोंडबिंड फोडून घेतो जरा. मला नाही आठवत, तेव्हा मी लहान होतो. तेव्हा मी किट होतो. आणि काय आहे बघा इथे धारेचा दगड. ॲक्च्युली धारेचा दगड नाही हा, ह्याचा जाळीला खाली गोल रिंग मारतात ना आपण, शिसा वापरतो. आणि जाळ्यांना बहुतेक जण मातीचं आहे, पण हा आपल्याला धारेचा दगड म्हणून कामात येईल. आणि ह्याच्यात मासे आहेत. तर चला बाहेर जाऊ या वाळूतून, मग काय विषय करायचा बघू. यायचं आहे तर इथे ना जरा संध्याकाळच्या टायमाला या, आता काळे व्हायला तयार राहा. जाम ऊन आहे जाम. काय आम्हाला खास काय माहिती, आम्ही आता आलो. मागे कॅच खेळतात तर माझे पाय ना खाली पागायला जातो म्हणून फाटलेत. तर वाळू लागते तर खूप दुखतायत ते पण. आणि लोकेशन चांगले फोटो काढू आपण. आणि हा रस्ता ना असा थोडा गचपाडमधून आहे, घराघरातून, म्हणजे दुसऱ्याच्या खळ्यामधून यायला लागतं. तर प्रॉपर असं विसरल्यासारखं व्हायला लागलं आहे. बहुतेक इथूनच चालतो. पण दाखवतो तुम्हाला नीट कसा रस्ता आहे, चाल तर लक्षात राहील. दुसऱ्याच्या खड्यातून आहे, चुपचाप यायचं चुपचाप जायचं. बहुतेक चुकलो रस्ता. अच्छा इथून मीच चुकलो रस्ता का, बहुतेक हा पण चुकलोय. बघितला
पूर्ण भलत्या चालत्याच्या रस्त्याने निघतो आम्ही. आणि हां बरोबर आहे, सॉरी. हे बघा, आणि इथं गाड्या बाहेर लावल्यात. आणि हा बस डेपो, इथे बशी पण येतात वाटतं. आणि हा बस डेपो आहे. आणि असा इथून डायरेक्ट रस्ता बस डेपो इथे आहे. आणि इथून खाली रस्ता आहे तिथे. आणि खूप दिवसांनी ब्लॉग येतोय, कारण फिशिंगचा ब्लॉग तर सध्या मासे नाही भेटत म्हणून करतच नाही. आणि उगाच फालतू व्हिडिओ बनवून फायदा नाही आणि कुठे जात पण नाही. बहुतेक आता थोडा अजून एक दुसरा ब्लॉग येईल तर बघू, हा तरी येईल कम से कम एक आठवड्याने आता येईल. तर भेटू पुन्हा तशा नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, बाय बाय, टाटा, टेक केअर. चला, जय हिंद.